नमस्कार. तर आज होता शुक्रवार आणि आजचा दिवस हा जवळजवळ सगळ्या दृष्टीने महत्त्वाचा होता. कारण पहिली गोष्ट, आज जे काल आपल्याकडं जे मतदान झालं होतं महानगरपालिकांसाठी, त्याचे आज निकाल होते. आणि त्यानंतर पण सगळ्यात महत्त्वाचं आज विकेंड होता. आणि मग या सगळ्या गोष्टीचा मार्केटवरती काय परिणाम झालेला आहे ते आपण जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आपला जो टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिली, त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. तर एकंदरीतच आज आपल्याला सकाळी थोडंसं मार्केट गॅपअप ओपन झालं आणि त्यानंतर एक मोठा रनअप आपल्याला बघायला मिळाला. पण त्याची रॅली झाली, ती रॅली खास करून निफ्टीनं ती जवळजवळ सगळीच रॅली गिवअप केली. म्हणजे एक वेळ जवळजवळ 200 250 पॉईंट पर्यंत निफ्टी वाढलेला होता. पण शेवटी क्लोजिंग होता होता जवळजवळ फ्लॅट टू पॉझिटिव्ह अशा कंडिशनमध्ये बंद झाला. मग त्याची कारण काय आहेत आपण ते जाणून घेणार आहोत. पण जर आपण तुम्ही परवा दिवसा माझा व्हिडिओ बघितला तर त्यामध्ये मी आपल्याला क्लिअर कट सगळ्यांना सांगितलेलं होतं. आपल्या निफ्टीच्या बाबतीमध्ये, बँक निफ्टीच्या बाबतीमध्ये सुद्धा सांगितलं होतं. पहिल्यांदा निफ्टीच्या बाबतीमध्ये आपलं काय डिस्कशन झालं होतं का जर निफ्टी 25,730च्या वरती जर गेला, सस्टेन जर झाला, तर तिथून आपल्याला चांगली मोठी 100-1 पॉईंटची तेजी बघायला भेटेल. आणि त्यानंतर निफ्टीमध्ये आपल्याला जवळजवळ 25,875 पर्यंतचा मोठा रनअप बघायला मिळाला. आणि आणखीन त्यापुढे जाऊन आपण आणखीन एक मी बोललो होतो का बँक निफ्टी जी आहे ती जर 59,500च्या वरती जर सस्टेन जर झाली तर बाय करू शकता. टार्गेट आपलं त्या ठिकाणी 60,000चं टार्गेट आपलं राहील. ते सुद्धा टार्गेट आपलं डन झालेलं आहे. म्हणजेच आपलं निफ्टीचं जे प्रिडिक्शन होतं तेही बरोबर झालेलं आहे. बँक निफ्टीचं जे काय प्रिडिक्शन होतं ते सुद्धा आपलं बरोबर झालेलं आहे. त्यानंतर जो आपला टेलिग्रामचा पेड चॅनल आहे त्यावरती आपण जे मी काही घेतलेले होते ट्रेड ते मी शेअर केले होते. त्यामध्ये आपण आपला बँक ऑफ इंडिया जो आहे तो जवळजवळ 155 रुपयाच्या आसपास आपला बाय आहे. स्विंग ट्रेडसाठी पॉसिबिलिटी आहे का 161च्या आसपास जाऊ शकतो. त्यानंतर एक आपण निफ्टीचा जो कॉल होता 25,900चा कॉल, तो कॉल आपण त्या ठिकाणी अराउंड 50 रुपीच्या आसपास मी बाय केलेला होता. आणि तो 50 रुपयाला बाय केला आणि त्याला कुठल्याही प्रकारचा पहिल्यांदा अर्ध्या तासामध्ये स्टॉप लॉस लावला नव्हता. तो माझा झिरो ट्रेड होता. त्यानंतर तो जसा 60च्या वरती गेला मग त्याला मी साधारणतः कॉस्ट टू कॉस्ट आपला एस-एल लावला. त्यानंतर त्या एस-एलला ट्रायल करत 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 तो आमचा 100 रुपयापर्यंत नेला स्टॉप लॉस. तो जो 118 पर्यंत गेला. ऑलमोस्ट मनी त्या ठिकाणी डबल झाला. त्याचा स्क्रीनशॉट आहे तो मी आपल्या ज्या टेलिग्राम चॅनल आहे पे टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती टाकलेला होता, जो काय ट्रेड मी घेतलेला होता. बस बाकी जास्त काय आज आपण ट्रेड केले नाही, तेवढे 2च ट्रेड केले. कारण आज सगळ्यात महत्वाची गोष्ट होती का जे महानगरपालिकांचे निकाल. आता निकालामध्ये आपण असं दिसलं का जवळजवळ भारतीय जनता पार्टीचा सगळीकडेच बोलबाला आहे. ज्या 29 महानगरपालिका होता त्या 29 पैकी साधारणतः 25 ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सत्ता किंवा त्यांच्या मित्रपक्षांची सत्ता आलेली आहे. खास जो फोकस होता तो खास फोकस मुंबईमध्ये होता. मुंबईमध्ये दिवसभर पर्यंत म्हणजे 5-6 वाजेपर्यंत आपल्याला जो का आकडा दिसत होता, बहुमताचा आकडा होता अराउंड 114च्या आसपास. आणि हा जो आकडा होता हा होता बीजेपी प्लस एकनाथ शिंदेचा, हा जवळजवळ 130च्या आसपास होता. आणि पण तो आकडा त्याच्यावरती जात नव्हता. म्हणून मार्केटने सकाळी जो गेन दिला आपल्याला आणि तो गेन नंतर मार्केटनी परत सगळ्या गिवअप केला. कारण याची जी काउंटिंग होती ती काउंटिंग जरा आता वेगळ्या पद्धतीने चालू, म्हणजे पहिल्यांदा 2 वाढ अशा पद्धतीनं ही सगळी काउंटिंग चालू आहे. ती काउंटिंग रात्री 11-12 वाजेपर्यंत चालेल. पण आता ह्या सगळ्या निकालामध्ये ट्विस्ट आलेला आहे. हा आकडा 130 वरनं 110 पर्यंत खाली आलेला आहे. म्हणजेच आता सध्या कंडिशन अशी आहे की कुठल्याच पक्षाला मेजॉरिटी नाहीये. आणि हे कन्फ्युजन होतं आणि म्हणून मार्केटने जरा थोडी सावध भूमिका घेतली. कारण कितीही जरी झालं तरी लोक म्हणतील बाबा मुंबईच्या महानगरपालिकेचा मार्केटवरती काय परिणाम. मुंबईच्या महानगरपालिकेसाठी मार्केट बंद ठेवलेलं होतं, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि शेवटी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि त्या ठिकाणी कोण सत्तेवरती बसतं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून आणि त्यानंतर आपला विकेंड सुद्धा होता आणि त्यामुळे ही सावध भूमिका घेतली गेली. आता ही सावध भूमिका घेतली गेली त्यामागे आणखीन कारण आहे का आपल्या इराणचं आणि जे काय अमेरिकेचं टेन्शन चालू आहे आणि तोही याच्यामध्ये पॉइंट आहे. पण आता एकंदरीतच आपण जाणून घेऊया का आज आपल्या मार्केटमध्ये नेमकी एफ-आयने DIने काय काय केलेलं आहे. तर नेहमीप्रमाणे एफ-आयचे जे आकडे आलेले आहेत ते आकडे जरा थोडेसे आपण बघितलं तर फ्युचरच्या साईडवरती थोडेसे पॉझिटिव्ह आलेले आहेत. आणि तरी कॅश मार्केटमध्ये 4,346 करोड रुपयाची त्यांनी त्या ठिकाणी सेलिंग केली आहे. आणि त्यानंतर 1526 आणि त्यानंतर 1525 करोड रुपयाची
त्यांनी आपल्या इंडेक्स फ्युचरमध्ये खरेदी केलेली आहे आणि 284 करोड रुपयाची स्टॉक फ्युचरमध्ये खरेदी केलेली आहे. म्हणजे आज जरा त्यांनी थोडंसं काय केलेलं आहे, थोडंसं आपला इंडेक्स फ्युचर असेल आणि त्यानंतर आपले याच्यावर स्टॉक फ्युचर आहे त्यामुळे थोडी खरेदी केली आणि जी की आपल्याला इथून पाठीमागं जी सेलिंगचे आकडे दिसत होते तो थोडासा आकडा त्या ठिकाणी आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये या ठिकाणी बघायला मिळाला. पण महत्वाची गोष्ट अशी आहे का निफ्टी जी आहे ती 25,730च्या वरती क्लोज व्हायला पाहिजे होती, ती झाली नाही. त्यामुळे जरा थोडंसं मन नाराज झालेलं आहे, कारण हा एक महत्वाचा रेजिस्टंट होता. याच्यावरती जर क्लोजिंग झाली असती तर डेफिनेटली आपल्याला चांगल्या प्रकारे मुवमेंट मार्केटमध्ये बघायला भेटली असती. पण आता झालं काय का 25,730च्या परत आपण खाली आलेलो आहोत क्लोजिंगला. त्यामुळे जरा थोडीशी सावध भूमिका घ्यावा लागेल. आणि आता आपल्याकडे येत आहे ते रिझल्ट, कारण आता बऱ्याचशा कंपन्यांचे रिझल्ट हा जानेवारी महिन्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जानेवारी फेब्रुवारी महिना रिझल्टचा महिना आहे. रिझल्ट सुद्धा आहेत, बजेट सुद्धा आहे. त्यामुळे हे जे 2 आठवडे आहेत त्या 2 आठवड्यामध्ये मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्हॉलॅटिलिटी असणार आहे आणि ह्या व्हॉलॅटिलिटीमध्ये आपल्याला पैसा कमवण्याची सुद्धा चांगली संधी असते. आणि आता बाकी त्यानंतर आता आपल्याला सोमवारी काय करायचंय आणि त्याविषयी आपण व्हिडिओ आपला बनवूया रविवारी, कारण आता डाव जोन्स संध्याकाळी काय क्लोजिंग देतो वगैरे त्या सगळ्या गोष्टी आपण त्याचा सगळा विचार करून त्या ठिकाणी आपण काय डिसिजन घ्यायचा आहे तो आपण डिसिजन घेऊ. पण आता ज्या महत्वाच्या काही न्यूज आहेत त्या न्यूजनुसार जर आपण बघितलं तर का विप्रोचे जे आलेले आहेत रिपोर्ट ते खराब आलेले आहेत आणि जवळजवळ नेट प्रॉफिट जो आहे तो नेट प्रॉफिट 7% खाली झालेला आहे, कमी झालेला आहे. हा विप्रोचा प्रॉफिट जवळजवळ आता रिझल्ट मार्केट क्लोजिंग झाल्यानंतर 6-6.5 रिझल्ट आलेत, 7% विप्रोचा नफा कमी झालेला आहे. आणि त्यानंतर आता ही वारी एनर्जी जी आहे ती वारी एनर्जी आता संपूर्णपणे त्यांच्या स्वतःच्या मालकीची सबसिडरी झाली आहे. आणि त्यानंतर जो पॉलिकॅब आहे, पॉलिकॅबच्या बाबतीमध्ये एक अशी पॉझिटिव्ह न्यूज आलेली आहे. मार्केट क्लोज झाल्यानंतर त्याची ती न्यूज आलेली आहे. पॉलिकॉब इंडियाचे थोडंसं याला मोठं करूया आपण म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा या ठिकाणी पॉलिकॅब जे आहे, पॉलिकॅब इंडियाचा जो काही नफा आहे तो जवळजवळ 36% वाढलेला आहे. 36% हा त्यांचा प्रॉफिट वाढलेला आहे. याचा जो इम्पॅक्ट आहे तो इम्पॅक्ट आपल्याला सोमवारी मार्केटमध्ये बघायला भेटू शकतो. आणि त्यानंतर आता आणखीन एक आहे न्यूज मारुतीच्या बाबतीमध्ये का मारुती जे आहे त्या मारुतीनं आता एक्सपोर्ट चालू केलेला आहे. प्रीमियम विक्ट्रियस एसयूव्ही जे आहे त्याचं त्या ठिकाणी एक्सपोर्ट त्यांनी चालू केलेलं आहे आणि ही एक मारुतीसाठी चांगली न्यूज आहे असं म्हणायला काय हरकत नाहीये. त्यानंतर फेडरल बँक जे आहे, फेडरल बँकेच्या बाबतीमध्ये काय आलेले आहे ते रिझल्ट, तर फेडरल बँकेचा जो काही नफा आहे तो नफा जवळजवळ त्या ठिकाणी 18% वाढलेला आहे आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी एका दिवसामध्ये 9.5%चा गेन जो आहे तो गेन आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटतोय फेडरल बँकेमध्ये. तर काही ह्या महत्वाच्या घडामोडी आहेत. आपण एकंदरीतच आता निफ्टीमध्ये काय आपल्याला कशा प्रकारच्या आपल्याला स्ट्रॅटेजीचा अवलंब करायचा बँक निफ्टीमध्ये काय करायचं आहे, आपण ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण जो व्हिडिओ आपला रविवारी बनवणार आहोत त्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी त्यामध्ये टाकू. आणि तोपर्यंत आता इथे आपण थांबूया. अर्थात हा जो काही सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओमध्ये कोणालाही कसल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला मी दिला नाही याची आपण कृपया नोंद घ्या. कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा. आपला टेलिग्राम चॅनल आहे जो की आपला पेडही आहे आणि दुसरा फ्री आहे. आणि पेड चॅनलसाठी आपण एक महत्वाची गोष्ट केली आहे की आपण फक्त 200 रुपये पर मंथचा प्लॅन त्या ठिकाणी आणलेला आहे आणि 1350 रुपयामध्ये एका वर्षाचा प्लॅन आपण त्या ठिकाणी टाकलेला आहे. आपण काय करू शकता, हे प्लॅन आपण परचेस करू शकता. त्यासाठी आपल्याला या आपल्या टेलिग्रामच्या प्रायव्हेट ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिली, त्या लिंकवरती जाऊन तो आपल्याला ग्रुप जॉईन करायचा आहे. आणि जॉईन केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला काय होईल, पहिल्यांदा पेमेंट केल्यानंतर तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती आपल्या त्या ग्रुपची लिंक येईल ऑटोमॅटिक आणि त्या ठिकाणी त्या लिंकवर जाऊन ग्रुप जॉईन करायचा. ओके. आणि त्यामुळे आता इथे आपण थांबूया. आपण नंतर परत भेटूया नवीन विषयासह.